कर्जत नगर परिषदेसमोरील भाऊसाहेब राऊत चौक परिसरातील कचेरी मार्गाकडे जाणाऱ्या वळणावर एका टाटा हरियर कार चालकानं चांगलीच दहशत माजवली. कारवरील नियंत्रण अचानक सुटल्याने ही अनियंत्रित कार समोरून आणि मागून येणाऱ्या 5 ते 6 दुचाकींना धडक देत पुढे असलेल्या बौद्धवाडा येथील कमानीला जोरात धडकल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या विचित्र घटनेत 5 ते 6 जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 नोव्हेंबर रोजी MH01DT 4601 क्रमांकाची टाटा हरियर कारमधून चालक आणि 2 नामांकित वकील कर्जत दिवाणी न्यायालयातून कचेरी मार्गाकडे जात होते. कार कर्जत नगर परिषद कार्यालयासमोरील चौकात कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार चालक प्रचंड घाबरला. वेडीवाकडी चालणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या 2 दुचाकींना धडक दिली. त्यानंतर चालकाने रिव्हर्स टाकण्याचा प्रयत्न केला. त्यात पाठीमागे असलेल्या आणखी 2 दुचाकी उडवल्या आणि पुन्हा जोरात पुढे जात 2 दुचाकी उडवल्या. त्यानंतर बौद्धवाडा येथील कमानीला जोरात धडक देत अखेर कार थांबली. या विचित्र मात्र भीषण अपघाताचा थरार एका गाडीतील कॅमेऱ्यात कैद झालाय. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून दुचाकीस्वार ज्योत्स्ना लोबी, 2 वाहतूक पोलीस आणि इतर 3 प्रवासी जखमी झालेत. कारमधील ज्येष्ठ वकील संजय खेर आणि राजेंद्र निगुडकर यांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार कर्जत पोलीस ठाण्यात नेली. याबाबत पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत. वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.